हॅलो डिअर स्टुडंट्स. द ट्विन्स ही कविता आपण सुरू केली. यातील स्टांझा नंबर 2चा अभ्यास आता आपण करत आहोत. नोटबुकमध्ये हे टायटल द्या, स्टांझा 2. वन डे, एके दिवशी. टू मेक, बनवण्यासाठी. टू मेक याला इन्फिनिटिव्ह असं म्हणता येईल. टू प्लस V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह असतं. काय बनवण्यासाठी? द मॅटर वर्स. मॅटर म्हणजे विषय आणि वर्स हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं रूप आहे. बॅड, वर्स, वर्स्ट. जसं तुम्ही ऐकता गुड, बेटर, बेस्ट, याच्या ऑपोजिट आहे बॅड, वर्स, वर्स्ट. वर्स हे कंपॅरेटिव्ह रूप आहे, अधिक वाईट. जे बॅड आहे त्याला वर्स करणे, अधिक वाईट करणे. टू मेक द मॅटर वर्स हा विषय अधिक वाईट करण्यासाठी. आता शब्दशः अर्थ असा झाला टू मेक द मॅटर वर्स, विषय अधिक वाईट करण्यासाठी. पण ही इंग्लिशमध्ये बोलण्याची एक पद्धत आहे. याचा मराठीत अर्थ घेताना विषय जास्तच वाईट झाला असं म्हणावं लागेल. कुठल्या घटनेनं ते त्यापुढं सांगितलेलं असतं. बिफोर, पूर्वी, कशाच्या पूर्वी. आर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं फिक्स करण्यापूर्वी, ठरण्यापूर्वी. दोन बाळांचा जन्म झाला, ट्विन्स आहेत, तर त्या दोघांचं नाव काय ठरवायचं हे ठरवण्यापूर्वी. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड. आता काळजीपूर्वक नॉलेज बँकवर हे सूत्र लिहून घ्या. वॉज वेअर प्लस बीइंग प्लस V3 करण्यात येत होतं. वेअर बीइंग वॉश्ड धुण्यात येत होते. वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, नर्सकडून आम्ही धुतले जात होतो, धुण्यात येत होतो त्याच्यापूर्वी. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आम्ही पूर्णपणे मिसळलोत, मिक्स झालोत. पहिला कोण आहे दुसरा कोण आहे हे कळायला मार्गच नाही आहे. थोडी हास्यास्पद स्थिती कवीनं आपल्याला सांगितली. दोन बाळांचा जन्म झालेला आहे. मग जन्म झाल्यानंतर त्यांना स्वच्छ केलं जातं. या स्वच्छतेमध्ये गडबड झाली. आधी कोण जन्मला नंतर कोण जन्मला हे आता नर्सला सुद्धा आठवत नाहीये, मिक्स झालेले आहेत. अँड दस, आणि अशा प्रकारे. यू सी, खरं तर याला काही अर्थच नाही. हे पहा, तुम्ही पहा असा अर्थ घेता येऊ शकेल, पण एक फिलर असल्यासारखं आहे. बाय फेट्स डिक्री, लिहून ठेवा. फेट म्हणजे दैव, नशीब. एपॉस्ट्रफी एस आल्यामुळं चा ची चेचा असा मराठीत अर्थ घेता येईल. नशिबाच्या डिक्रीमुळं हा शब्द सुद्धा लिहून ठेवावा लागेल. डिक्री म्हणजे ऑर्डर, आदेश. बाय फेट्स डिक्री, नशिबाच्या आदेशामुळे. ऑर रादर, किंवा त्यापेक्षा. नर्सेस व्हिम, नर्सच्या व्हिममुळं. व्हिम म्हणजे अ सडन चेंज ऑफ माइंड, लहर. लिहून ठेवा. व्हिम म्हणजे अ सडन चेंज ऑफ माइंड, मराठी अर्थ लहर. एखादा माणूस लहरी आहे असं म्हणण्यासाठी तो व्हिम्झिकल आहे असं इंग्लिशमध्ये म्हणतात, कारण व्हिमचाच अर्थ आहे लहर, मनाला येईल तसं वागणे. नर्सच्या व्हिममुळं, लहरीमुळं. माय ब्रदर जॉन, माझा भाऊ जॉन. गॉट क्रिसन्ड मी, मूळ शब्द लिहून ठेवा. क्रिसन, शेवटचं ईडी काढून टाका. क्रिसन म्हणजे नाव ठेवणे. नाव ठेवणे म्हणजे मराठीमध्ये जे टीका करणे अशा अर्थी नाव ठेवणे वापरतात ते नव्हे, ते क्रिटिसाइज आहे. बाळाचं नाव ठेवणे म्हणजे क्रिसन. टी हे लेटर इथं सायलेंट येतं, क्रिस्टन असं म्हणत नाहीत, क्रिसन. गॉट क्रिसन, नाव ठेवलं गेलं. मी, माझं नाव त्याला ठेवलं गेलं, जॉनला. अँड आय गॉट क्रिसन्ड हिम, आणि मला त्याचं नाव दिलं गेलं. क्रिसन्ड हा शब्द इथं दिलेलाच आहे. नेम गिव्हन टू अ बेबी ॲट द नेमिंग सेरेमनी, लिहून ठेवा. नाव ठेवणे, बाळाचे नाव ठेवणे. आय गॉट क्रिसन्ड हिम, आणि मला त्याचं नाव ठेवलं गेलं. त्याचं नाव मला, माझं नाव त्याला. आता ही खरं तर अतिशयोक्ती झाली. हायपरबली, ज्याला आपण फिगर ऑफ स्पीचमध्ये म्हटलं, तो प्रकार झाला. लेट्स रिपीट दिस. वन डे, टू मेक द मॅटर वर्स, एके दिवशी,
हा विषय अधिकच वाईट झाला. बिफोर आर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं ठरण्यापूर्वी. ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, आम्ही नर्सकडून धुतले जात असताना. वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, आम्ही पूर्णपणे मिसळले गेलो. अँड दस यू सी बाय फेट्स डिक्री, आणि अशा प्रकारे बघा नशिबाच्या आदेशाप्रमाणे, ऑर रादर नर्सेस व्हिम, किंवा त्याहीपेक्षा असं म्हणता येईल की नर्सच्या लहरीपणामुळं, माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन्ड मी, माझा भाऊ जॉन, त्याला माझं नाव ठेवलं गेलं. ते माझं नाव खरं तर जॉन ठेवायला पाहिजे पण त्याचं ठेवलं. अँड आय गॉट क्रिसन्ड हिम, आणि मला त्याचं नाव ठेवलं गेलं. यामध्ये हायपरबली किंवा अतिशयोक्ती यासाठी आहे असं म्हणता येईल की एवढं होणार नाही. दोन जोड्यांमध्ये कन्फ्युजन झालं इथपर्यंत ठीक आहे, पण अगदी याचं नाव त्याला ठेवलं, त्याचं नाव याला ठेवलं, हे आत्ता तरी या कवीला कसं कळलं हा प्रश्न निर्माण होतो. जर तसं खरोखरच झालं असतं तर कवीला शेवटपर्यंत कळालं नसतं की आपलं नाव जॉन ठेवायला पाहिजे होतं पण त्याचं ठेवलंय, हे अजूनही त्याला कळालं नसतं. हे अतिशयोक्तीपूर्ण बोलणं आहे, हायपरबली. चला मग सुरुवात करूया क्वेश्चन्स आणि आन्सर्स. काळजीपूर्वक प्रश्न समजून घ्यायचे, उत्तरं समजून घ्यायचे, सूचना मिळाल्यावर व्हिडिओ पॉज करून लिहायचे, छान अभ्यास होतो. पहा, A1 सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. कंप्लीट द फॉलोइंग, खालील गोष्टी पूर्ण करा. विथ द इन्फॉर्मेशन गिवन इन द एक्स्ट्रॅक्ट, या उतार्यामध्ये दिलेल्या माहितीनं खालील गोष्टी पूर्ण करा. पहिलं वाक्य, डॅश वॉज नेम्ड ॲज जॉन, डॅशला जॉन हे नाव ठेवलं गेलं. शोधूया. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन्ड मी, भावाचं नाव जॉन असं होतं, याचं ठेवायला पाहिजे होतं जॉन, पण भावाचं ठेवलं गेलं असं त्यानं म्हटलेलं आहे. म्हणजे शेवटी जॉन नाव कोणाचं ठेवलं? माय ब्रदर. माय हा शब्द जर तुम्ही लिहिला तर तुम्ही तुमच्या भावाबद्दल बोलताय असा अर्थ होईल. मग काय लिहावं लागेल त्याच्या जागी? कवीचा भाऊ, द पोएट्स ब्रदर, किंवा द नॅरेटर्स ब्रदर, निवेदकाचा भाऊ अशा अर्थानं. ॲपॉस्ट्रफी एस घ्यावं लागेल. वाक्याची सुरुवात असल्यामुळं कॅपिटल लेटर घ्यावं लागेल. द नॅरेटर्स ब्रदर वॉज नेम्ड ॲज जॉन. पॉज करा आणि लिहून घ्या. सेकंड सेंटेन्स, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स डॅश, जेव्हा आम्ही नर्सकडून धुतले जात होतो तेव्हा डॅश. काय झालं तेव्हा? इथे आलेलं आहे वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स. काय झालं तेव्हा? इथं सांगितलं वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. पण तुम्हाला लक्षात आलं असेल की वी हा शब्द बदलावा लागेल, नाहीतर तुम्ही तुमच्याबद्दल बोलताय. त्याच्याऐवजी दे शब्द वापरावा लागेल. दे गॉट कम्प्लिटली मिक्स्ड, ते पूर्णपणे मिसळले. आता मात्र दे मधलं टी कॅपिटल आलं नाही कारण वाक्य इथून सुरू झालेलं नाही. थर्ड वन, द टू ब्रदर्स वेअर मिक्स्ड बिफोर डॅश डॅश, दोन भाऊ डॅश डॅश पूर्वी मिक्स झाले, मिसळले गेले. बिफोर हा शब्द इथं आलेला आहे. कशाच्या पूर्वी? आर नेम्स वेअर फिक्स्ड, आमची नावं ठरण्यापूर्वी. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असणार की आर हा शब्द नको आहे. त्यांची नावं फिक्स होण्यापूर्वी. त्यांचीसाठी काय म्हणाल? देअर. कोणतं? THEIR, देअर. देअर नेम्स वेअर फिक्स्ड, फुल स्टॉप. फोर्थ वन, द नेम ऑफ द नॅरेटर शुड हॅव बीन डॅश डॅश, निवेदकाचं नाव डॅश डॅश असायला पाहिजे होतं. आता इथं एकच नाव आलेलं आहे जॉन, दुसरं कुठलं नाव आलंच नाही. माझ्या भावाचं नाव जॉन ठेवलं गेलं माझ्याऐवजी, म्हणजे निवेदकाचं नाव काय असायला पाहिजे होतं? जॉन. हे मात्र कॅपिटल येणार प्रॉपर नाउन असल्यामुळं. लिहून घ्या. क्वेश्चन A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. फर्स्ट वन, राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट, या स्टांझामधून कोणत्याही 2 ओळी लिहा दॅट यू फाइंड ह्युमरस. लिहून ठेवा, ह्युमरस म्हणजे विनोदी. ह्युमरसचा अर्थ काय होतो? विनोदी. ह्युमर म्हणजे विनोद. जे तुम्हाला विनोदी वाटतं अशा 2 ओळी कोणत्याही लिहा. आता आपण पाहिलं तर नर्सकडून धुतले जात असताना आम्ही मिक्स झालो, ही पण एक हास्यास्पद गोष्ट आहे. माझ्या भावाला माझं नाव दिलं
मला त्याचं नाव दिलं, ही पण एक हास्यास्पद गोष्ट आहे. लिहून टाका. सेकंड, हाऊ वेअर द ट्विन्स मिक्स्ड. हे ट्विन्स जे होते, जुळे होते, ते कसे मिक्स झाले, व्हॉट वॉज द रिझल्ट, आणि त्याचा परिणाम काय होता. आपल्याला सांगितलं की नर्स जेव्हा त्यांना धुवत होती तेव्हा ते मिक्स झाले. थोड्या आपल्या शब्दात आपण मांडू शकतो, व्हेन द नर्स वॉज वॉशिंग देम दे वेअर मिक्स्ड, अँड व्हेन द नर्स वॉज वॉशिंग द ट्विन्स दे वेअर मिक्स्ड. अजून वेगळ्या प्रकारे पण रचना करता येईल. व्हेन द ट्विन्स वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स, असं कवितेत दिल्यासारखं म्हणता येईल. दे वेअर मिक्स्ड, ते मिक्स झालेले होते. रिझल्ट काय होता? ॲज अ रिझल्ट द नॅरेटर गॉट क्रिसन्ड टू हिज ब्रदर अँड हिज ब्रदर गॉट क्रिसन्ड टू हिम. याचं नाव त्याला झालं, त्याचं नाव ह्याला झालं. पहा कसं म्हणलेलं आहे. व्हेन द ट्विन्स वेअर बीइंग वॉश्ड, जेव्हा ते दोन जुळे धुतले जात होते तेव्हा, द नर्स मिक्स्ड देम बाय मिस्टेक, चुकून नर्सनं त्यांना मिक्स केलं. ॲज अ रिझल्ट, त्याचा परिणाम म्हणून, द नॅरेटर्स ब्रदर जॉन, निवेदकाचा भाऊ जॉन, गॉट क्रिसन्ड हिम, त्याला त्याचं नाव ठेवलं गेलं. अँड द नॅरेटर गॉट क्रिसन्ड हिज ब्रदर, आणि निवेदकाला त्याच्या भावाचं नाव ठेवलं गेलं. लिहून घ्या. नेहमीच्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या खूप आवश्यक आहेत. वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षरानं करणे, वाक्य संपलं की फुल स्टॉप देणे, नवीन वाक्य परत कॅपिटल अक्षरानं सुरू करणे, ह्या खूप साध्या गोष्टी आहेत, पण ह्या पाळल्या नाहीत तर मार्क्स कमी होतात. जाऊया आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे. क्वेश्चन A3, पोएटिक डिव्हाइस ॲक्टिव्हिटीज. यामधला पहिला प्रश्न आहे, जो यापूर्वीच्या स्टांजामध्ये पण आपण पाहिला होता. राईट द कलोकेशन्स म्हणजे नेमकं काय? वर्ड्स दॅट जनरली गो टुगेदर, असे शब्द जे सामान्यपणे सोबतच जातात त्यांना कलोकेशन्स असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा मी आठवण करून देतो, मागच्या व्हिडिओमध्ये पण मी याबद्दल बोललो होतो. फक्त कलोकेशन्स असं परीक्षेत विचारलं आणि कंसातला पार्ट दिला नाही असं होऊ शकेल. तुमच्या लक्षात असू द्या, कलोकेशन्स म्हणजे सामान्यपणे एकत्र आढळणारे शब्द, जसं ब्लॅक अँड व्हाईट. फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट या उतार्यातूनच तुम्हाला ते लिहायचे आहेत. बघा, कम्प्लिटली मिक्स्ड हे शब्द सामान्यपणे एकत्र वापरतात. फेट्स डिक्री, नशिबाचा आदेश, दैवाचा आदेश. त्यानंतर गॉट क्रिसन, एखाद्याला नाव ठेवलं अशा अर्थानं. हे 3 कलोकेशन्स आहेत. राईट डाऊन. नेक्स्ट, नेम अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. खालील ओळींमधील भाषिक अलंकार लिहा, त्याचं नाव लिहा आणि एक्सप्लेन करा, स्पष्ट करा. माय ब्रदर जॉन गॉट क्रिसन्ड मी अँड आय गॉट क्रिसन्ड हिम. माझं नाव त्याला, त्याचं नाव मला. यात फिगर ऑफ स्पीच कुठला आहे, जो या कवितेमधून शिकायचा आहे तो हायपरबली. काही जण हायपरबोल असा पण उच्चार करतात, जास्त योग्य हायपरबली असा आहे. एनिवे, हायपरबली का आहे ही कविता शिकवताना मी आजच स्पष्ट केलं की थोडं अतिशयोक्त वर्णन आहे. नॉर्मली जेवढं आपण बोलू शकतो एखाद्या गोष्टीबद्दल त्याच्यापेक्षा फारच ओढून ताणून असं वर्णन केलं तर त्याला अतिशयोक्ती असं म्हटलं जातं. जसं की एखाद्या माणसाच्या उंचीचं वर्णन आपण करू लागलो आणि आपण सांगितलं की तुला माहिती आहे का, माझा मित्र 6 फूट उंच आहे. ठीक आहे, असू शकतो. एखाद्यानं सांगितलं हे तर काहीच नाही, माझा मित्र 7 फूट उंच आहे. हेही चला एक वेळ आपण मान्य करू. पण जर तुम्हाला कोणी म्हटलं तुम्हाला माहीतच नाही माझ्या मित्राबद्दल, तो 9वी मध्ये शिकतो आणि 12 फूट उंची आहे त्याची, हे हायपरबली झालं. लिमिट क्रॉस झाली. एवढं नसतं. माझा भाऊ, त्याला माझं नाव दिलं, त्याचं नाव मला दिलं, हे फारच अतिशयोक्तीपूर्ण झालं. त्यामुळं हायपरबली आहे. नाव लिहायचं हायपरबली आणि एक्सप्लेन कसं करायचं याचं एक्सप्लेनेशन ठरलेलं असतं
की द फॅक्ट हॅज बीन एक्झॅगरेटेड टू क्रिएट अ ह्युमर. विनोद निर्माण करण्यासाठी जी वस्तुस्थिती आहे ती एक्झॅगरेट केलेली आहे, म्हणजे अतिशयोक्त केलेली आहे. हायपरबली अतिशयोक्ती अलंकार. द फॅक्ट वस्तुस्थिती इज एक्झॅगरेटेड अतिशयोक्त केली आहे इन अ ह्युमरस वे विनोदी पद्धतीनं वस्तुस्थिती अतिशयोक्त केली आहे. लिहा. आणखीन एक, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स. आता याच्यामध्ये अतिशयोक्ती काही नाही, सगळ्या बाळांना नर्सकडून स्वच्छ केलं जातंच, त्यामुळे याच्यामध्ये हायपरबली म्हणावं असं काहीच नाही आहे. पण पहा, वी वेअर वॉश्ड, व हा साऊंड 3दा आलेला आहे. 2दा जरी आला असता तरी याला ॲलिटरेशन म्हटलं असतं. 3दा आलेला आहे. हे ॲलिटरेशन मराठी शब्द काय आहे? अनुप्रास अलंकार. साऊंड रिपीट होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. शब्द रिपीट नाही झाले, शब्द रिपीट झाले तर रिपिटेशन होतो. साऊंड रिपीट झाला, व वी वेअर वॉश्ड, व हा साऊंड पुन्हा पुन्हा येतो आहे, ॲलिटरेशन. याचं पण एक्सप्लेनेशन ठरलेलं असतं. द साऊंड व इज रिपीटेड इन अ प्लीजंट वे. आनंददायक अशा पद्धतीनं व हा साऊंड रिपीट झाला आहे, ॲलिटरेशन, अनुप्रास अलंकार. द साऊंड व इज रिपीटेड इन अ प्लीजंट वे. लिहा. थर्ड, फाइंड रायमिंग पेअर्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या कडव्यामधून तुम्हाला रायमिंग पेअर्स शोधायचे आहेत. वर्स डॅश नर्स, फिक्स्ड डॅश मिक्स्ड, डिक्री डॅश मी, शेवटी ई असा उच्चार आहे, डिक्री मी, आय राईम. व्हिम डॅश हिम. लिहून टाका. या ठिकाणी स्टांझा नंबर 2 संपला. नेक्स्ट व्हिडिओचा टॉपिक अर्थातच स्टांझा नंबर 3. थँक्यू.